आज परीक्षांचे घोटाळे होत आहेत, उद्योगधंदे बाहेर जात आहेत, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या बंद होत आहेत आणि या सगळ्यांकडनं दुर्लक्ष या विद्यार्थ्यांचं झालं पाहिजे, त्याच्यासाठी या विद्यार्थ्यांना व्यसनाधीन करण्याचं काम या देशामध्ये आणि राज्यामध्ये चाललंय। गेल्या वर्षभरात जर तुम्ही पेपर काढले आणि वाचले तर सगळ्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा विळखा पुणे असेल, नगर असेल, नाशिक असेल, मुंबई असेल या शहरांना पडलेला आहे। हे ड्रग्सचं राकेट सुद्धा सत्ताधारी पक्षाकडून चालवलं जाते असा आमचा आरोप। गुजरातच्या बंदरावर सापडलेले हजारो कोटीचे ड्रग्सच्या नंतर चर्चा कधीच होत नाही आणि म्हणजे मूळ प्रश्नाला बाजूला सारून इथल्या तरुणाला व्यसनाधीन करायचं, व्यसनाधीनतेच्या माध्यमातून गुन्हेगार करायचं आणि त्याच्या गुन्हेगारी करण्याचं आपल्या सत्तेच्या माध्यमातून राजकीयकरण करायचं आणि त्या गुन्हेगारी राजकीय कार्यकर्त्याच्या पाठीशी ताकद उभी करून पुन्हा एकदा या राज्यामध्ये सत्ता आणायची अशा प्रकारचा कुटील डाव भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बगलबच्च्याकडून होतोय। तो डाव मोडण्याचं काम मला असं वाटतं येणाऱ्या काळात आपण सर्वजण मिळून करूया।